पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, एक राष्ट्रीय कर्तव्य आहे की मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा विजय अधिकाधिक मताधिक्याने आपण साजरा करायचा. मागच्या वेळेला जे मताधिक्य आदरणीय कैलासवासी बापटसाहेबांनी मिळालं होतं त्याच्यापेक्षा अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे, कारण हीच आपलं उत्तरदायित्व आपल्याकडे आहे आणि उत्तरदायित्व निभवण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा अशीच सर्वांची विनंती आणि इच्छा आहे. मोदीजींना परत पंतप्रधानपदी बसवण्यासाठी त्याचबरोबर पुण्याचा जो विकास जो आहे तो व्यवस्थित पद्धतीने जो गतिशीलतेने पुढे चालवलेला होता बापट साहेबांनी, त्याचीच एक प्रकारे पुढे वाटचाल करण्यासाठी मोहोळांची ही जी उत्तरदायित्व त्यांनी घेतलेलं आहे ते सक्षमपणे निभावते. त्यासाठीच त्यांना विजयी करणं सर्वांचंच कर्तव्य आहे आणि ते विजयी होतील यात काही शंका नाही. जरी किती दुष्प्रचार, अपप्रचार आणि गैरप्रचार विरोधकांनी केला, काँग्रेसनी केला, तरी काँग्रेस आता बुडू लागलेली नौका आहे. त्या बुडलेला माणूस नाकातोंडात पाणी गेल्यावरती काही वाटेल तसा वेळासारखा आडाओढा करतो, वेळासारखा बरळत असतो. तसे काँग्रेसचे नेते, विशेषतः त्यांचे राष्ट्रीय म्हणवणारे नेते बरळत चाललेले, बरळत सुटलेले असंबद्ध घोषणा करतायत. त्या असंबद्ध सगळ्या घोषणा लक्षात घेता काँग्रेस जर जिंकली तर काय भयंकर परिस्थिती होईल हा विचार सर्वसामान्यांनी करणं आवश्यक आहे. त्यासाठी जरा लक्ष द्या काँग्रेसचे लोक काय बरळत आहेत ते, आणि ते बरळणं जर खरं असेल, कर्नाटकामध्ये काय प्रकार होतात आपण पाहिलेले, दिवसा ढवळ्याचे हत्या केले जात आहेत. आज पंतप्रधानांनी पण त्याविषयी चिंता व्यक्त केलेली आहे. एक प्रकारचं राज्य जे आहे ते अफगाणिस्तानातल्या पद्धतीने किंवा अफगाणिस्तानच्या पद्धतीने राज्य चालवण्याची तयारी त्यांनी केलेली आहे कर्नाटकमध्ये, आणि तसंच सगळीकडे आणायची त्यांची इच्छा असणार आहे. त्यासाठी काँग्रेसला रोखलं पाहिजे. काँग्रेसला रोखणं अत्यावश्यक गोष्ट आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाला विजयी केलं पाहिजे आणि पुण्यातून मुरलीधर अण्णा मोहोळ यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आपण ती सगळी निभावूया. जास्तीत जास्त प्रमाणात मतदान होईल, मतदानाचा प्रतिशत जास्तीत जास्त होईल यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणं या प्रसंगी अत्यावश्यक आहे. आणि विशेषतः नवमतदारांनी जी त्यांना आशा आहेत, आकांक्षा आहेत, स्वप्न आहे आणि ज्याच्या उन्मेषशालीनी ज्या आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्याची जी इच्छाशक्ती आहे ती आदरणीय मोदीजींची आहे. आणि त्याच्यामध्ये पुण्यात महत्त्वपूर्ण साथ जी आहे ती सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या संसद सदस्यांची मिळणार आहे. अशीच साथ मुरलीधर अण्णा मोहोळांची मिळणार आहे. त्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रमाणात मतदान होईल असं बघूया आणि पुण्यातनं माननीय मुरलीधर अण्णा मोहोळानं प्रचंड बहुमताने विजय करण्याचा आपण प्रयत्न करूया.